नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे धन्वंतरी. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. दररोज सकाळी 6 वाजता डॉक्टर पाटील ट्रॅक सूट घालून फिरायला बाहेर पडत व 1 तास चालण्याचा व्यायाम नित्य नेमाने करीत. नंतर बरोबर 7 वाजता ते बंगल्याच्या समोरच्या वरांड्यात आराम खुर्चीवर बसून गरम वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत चहा पिता पिता वर्तमानपत्र वाचत असायचे. हा त्यांचा नित्यक्रम अविरतपणे वर्षानुवर्षे चालू होता व 8च्या ठोक्याला त्यांची गाडी न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटच्या OPD डिपार्टमेंटसमोर असायलाच हवी. हा त्यांचा अत्यंत काटेकोरपणे पाळला जाणारा नियम होता. दुसऱ्यांच्या वेळेची किंमत करणारे व स्वतः देखील घड्याळाप्रमाणे वागणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. किंबहुना अशीच त्यांची ख्याती होती. मध्य भारतातील अत्यंत हुशार न्यूरोलॉजिस्ट म्हणून ते सुप्रसिद्ध होतेच. तसेच न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी स्वतःच केली होती. त्यांचे ते बोर्ड ऑफ डिरेक्टर आणि MD देखील होते. त्यांच्या येण्याच्या जाण्याच्या वेळेवर घड्याळ लावून घ्यावे असा शिस्तबद्ध नित्यक्रम आज मात्र पार कोलमडून गेला होता व त्यामुळेच डॉक्टर पाटील खूपच अस्वस्थ होते. तर झालं असं की एका आमदाराच्या तपासणीसाठी नाईलाजाने का होईना पण एमर्जन्सी केस म्हणून मध्यरात्रीनंतर त्यांना अमरावतीला जावं लागलं. तेथील शिवम हॉस्पिटलमध्ये आमदार साहेबांची नीट व्यवस्था लावून व तिथल्या डॉक्टरांना निर्देश देत व आमदारांच्या नातेवाईकांना दिलासा देऊन परत नागपूरला येईपर्यंत सकाळचे 9 वाजले. मुख्य म्हणजे आमदारांची बेशुद्धी म्हणजे अतिमद्य सेवनामुळे झाली होती. हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर डॉक्टर पाटील जास्तच नाराज झाले होते. यामुळे त्यांनी आमदारांच्या नातेवाईक आणि त्यांचे कार्यकर्ते, चमचे व त्यांच्या भोवती असणाऱ्या लाळघोट्यांना चांगलेच धारेवर धरले. कारण डॉक्टर पाटील दारूच्या थेंबालाही स्पर्श करीत नसत. यामुळे दारू पिणाऱ्या पेशंटचा त्यांना भयंकर तिटकारा होता. अशा मनस्थितीत VIP पेशंटच्या मनमानीमुळे व लहरीपणामुळे वैतागलेले तसेच रात्रभर जागरण झाल्यामुळे बैचेन झालेले डॉक्टर पाटील घरी पोचताच अंगणात 50-60 ओळखीच्या चेहऱ्यांनी त्यांचे हार तुरे घेऊन स्वागत केले. त्यात गळ्यात कॅमेरे लटकवलेले पत्रकार देखील होते. अशा अनपेक्षित स्वागताने गोंधळलेले डॉक्टर पुढे जातात. तोच त्यांच्या सौभाग्यवती हातात निरांजनाचे ताट घेत पुढे सरसावल्या व स्मित हास्य करीत अभिनंदन म्हणून त्यांनी डॉक्टरांना ओवाळले. डॉक्टर मात्र प्रश्नार्थक नजरेने मिसेसकडे पाहू लागले. तेव्हा डॉक्टरच्या अनभिज्ञपणाची सर्वांनाच कल्पना आली व सर्वजण एकच सुरात आनंदाने व उत्साहाने ओरडले, डॉक्टर साहेब, तुम्हाला भारत या सरकारचा यंदाचा धन्वंतरी पुरस्कार मिळालाय. तुम्ही नागपूरचं नाव रोशन केलं. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आत्ता कुठे डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हसू उमटले व त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. जमलेल्या सर्वांना त्यांनी विनम्रपणे नमस्कार केला व त्यांच्या पत्नीला सगळ्यांसाठी चहा फराळाची व्यवस्था करायला सांगितली. त्यानंतरही काही तास अभिनंदनाचा वर्षाव व भेटण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी होती. शेवटी न राहून त्यांच्या पत्नीने डॉक्टरांना रात्रभर जागरण झाल्यामुळे विश्रांतीची खूप गरज आहे असे सांगत जमलेल्या मंडळींना घरी जायला सांगितले आणि डॉक्टरांना बळेच घरात ओढून नेले व जबरदस्तीने आराम करायला लावला. थोडा वेळ डॉक्टरांनी विश्रांती घेतली व संध्याकाळी ताजेतवाने झाले. ते गरम चहा आणि बिस्किटे खात असतानाच त्यांचा लहानपणीचा मित्र व प्रसिद्ध वृत्तपत्र जनमाध्यमचा स्टार दिनकर शिर्के गळ्यात कॅमेरा लटकवत व एका हातात टेप रेकॉर्डर सांभाळत एखाद्या वादळासारखा पटकन घरात शिरला व डायरेक्ट डॉक्टर पाटील यांच्या गळ्यात पडला. मन्या, लेका जिंकलास, त्रिवार अभिनंदन. खूप खूप अभिमान वाटतोय तुझा, असे म्हणून त्याने आपल्या बालमित्राचे कौतुक केले. लगेच त्याने डॉक्टरांच्या पत्नी माधवीकडे पाहत फरमाईश केली, वहिनी, गरमागरम चहा आणि पोहे आणा. मला मन्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. असे हक्काने सांगत तो डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीवर स्थानापन्न झाला. खरं तर सर्वसाधारणपणे डॉक्टर मनोहर पाटील पत्रकार, रिपोर्टर या प्राण्यांशी जरा फटकूनच वागत.
पण हा पत्रकार त्यांचा परम मित्र होता. बालमित्र असल्यामुळे दिनकर उर्फ दिन्याची बातच वेगळी होती व या नात्याने तो त्याचा बालमित्र डॉक्टर मनोहर पाटील याचा जनमाध्यम विशेष या हेडलाईनखाली डॉक्टरांचा इंटरव्ह्यू छापणार होता. डॉक्टरांच्या शालेय जीवनापासून ते मेडिकल आणि उच्च शिक्षण या सदैव प्रथम क्रमांकावर असलेलं त्यांचं स्थान कॅनडातील मॉन्टियल न्यूरोलॉजिस्ट इन्स्टिट्यूट मधील फेलोशिप, पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये केलेली प्राध्यापकी, महात्मा गांधींचा आदर्श व विचारसरणी असल्यामुळे गरीब रुग्णांसाठी सुरू केलेली न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट इत्यादी सर्व महत्त्वाच्या गोष्टीवर दिन्याने डॉक्टरांना चालाखीने बोलते केले. शेवटी डॉक्टरांनी दिलेल्या यथासांग माहितीमुळे खुश होऊन व चहापोह्यांवर ताव मारत दिनू म्हणाला, डॉक्टर मनोहर, आता एकच शेवटचा प्रश्न खास माझ्यासाठी. तुझ्या इतक्या कारकिर्दीत किंवा इतक्या वर्षाच्या अनुभवातून एखादी अविस्मरणीय किंवा आव्हानात्मक केस संबंधित माहिती हवी मला. डॉक्टर पाटील, छान प्रश्न विचारलास दिन्या. काही वर्षांपूर्वी घडलेली ही केस अजूनही माझ्या मनात खदखदते व आपलं सायन्स, आपले शोध अजूनही अपुरे आहेत याची जाणीव करून देते. आत्तापर्यंत कुणालाही न सांगितलेली ही घटना मी तुला सांगतो. अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत जशी घडली तशीच. मध्य प्रदेशातील बैतूल येथील श्री तातासाहेब लोणारे हे एक फार मोठे जमीनदार व शेतीतज्ञ होते. त्या परिसरात त्यांची शेकडो एकर जमीन व बागायती विखुरल्या होत्या. ऐसपैस पण जुन्या पद्धतीचा पिढीजात मोठा वाडा त्यांच्या पिढीजात श्रीमंतीची साक्ष देत होता. स्वतः तात्यासाहेब उमद्या व्यक्तिमत्वाचे व प्रेमळ स्वभावाचे असल्याने त्यांना अख्ख्या गावात मान होता. त्यांचा एकुलता एक मुलगा रमेश उर्फ दादासाहेब MSc ॲग्रिकल्चर करून नुकताच गावात परत आला होता. लाडाकोडात वाढलेलं बालपण व पिढीजात श्रीमंती यामुळे दादासाहेबांचा स्वभाव थोडा तिरसट, हेकेखोर, गर्विष्ठ आणि तापेट झाला होता. वडिलांच्या अगदी विरुद्ध स्वभाव. मुंबईहून MSc ॲग्रिकल्चर करून आल्यामुळे तर त्यांना शेतीविषयक ज्ञानाविषयी खूप गर्व झाला होता. त्यातच तरुण आणि सळसळता असल्यामुळे काहीतरी नवीन वेगळं करून दाखवण्याची उर्मी त्यांना होती. म्हणून त्यांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमेलगत असलेली व रस्त्यावर लागून असलेली माली या गावातील 50 एकर जमीन चढ्या भावाने विकत घेतली. दादासाहेबांच्या वडिलांना, तात्यासाहेबांना त्यांचा हा निर्णय विशेष पसंत नव्हता. पण एकुलता एक लाडक्या मुलापुढे ते गप्प राहिले. रमेश उर्फ दादासाहेब मात्र या सौद्यावर भलतेच खुश होते. त्यांनी लागलीच रस्त्यावर लागून असलेल्या त्या जमिनीच्या भागात भले मोठे कुंपण घालायला सुरुवात केली. या जमिनीत बागायती शेती करण्याचा विचार त्यांनी मनात पक्का केला. त्यासाठी मोठी विहीर खोदण्याचे त्यांनी ठरवले. विहीर खोदण्यासाठी मुकादम मानी गावाचाच असलेला बरा हा विचार करून त्यांनी त्यांच्या दिवाणजीला शोध घ्यायला सांगून त्या मुकादमास घरी घेऊन भेटण्याचे फरमावले. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाणजी जरा भीतभीत दिवाणखान्यात शिरले. तोच दादासाहेब कडाडले. काय झालं का काम? छोट्या मालकांना काय सांगावे या विचाराने दिवाणजी गप्पच राहिले. दादासाहेब पुन्हा कडाडले. दातखिळी बसली का? असे दरवडाला तत करत दिवाणजी बोलू लागले. साहेब, या गावात झलक्या नावाचा एक मुकादम विहीर खोदण्याचं काम करतो, पण महामुजोर. बरं, मग पुढे? साहेब, तो कधीच घरी येत नाही. उद्या सकाळी 10 वाजता डायरेक्ट शेतावरच येईल असे म्हणतो. जमत असेल तर बोला. त्याची एवढी मिजाज दुसरं कोणी नाही का? दादासाहेब, या गावात फक्त त्याचाच शिक्का चालतो. इतर कोणालाही तो विहिरीच्या कामाला हातही लावू देत नाही. फार दरारा आहे त्याचा साहेब. दादासाहेबांना खरं म्हणजे मनातून खूप राग आला होता, पण तरणोपाय नाही किंवा दुसरा मार्गही नाही, म्हणून शेवटी शेतावर भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दिवाणजी आणि दादासाहेब शेतावर पोचले. झलक्या विडी ओढत त्यांची वाट बघत राहिला होता. दादासाहेब व दिवाणजींना बघताच हातातील विडी फेकून झलक्या उभा राहिला. राम राम साहेबू, असे कोरकू हेल काढीत म्हणाला. दादासाहेबांना जरा बरं वाटलं, पण त्याचा तो अवतार, कळकट मळकट कपडे, लांब अस्ताव्यस्त केस, दाढीचे खुंट वाढलेले, तांबरलेले लालसर डोळे, एकूणच गबाळा असा तो प्रकार पाहून
प्रथम दर्शनीच दादासाहेबांचं मत त्याच्याविषयी खराब झालं. मात्र अडला हरी गाढवाचे पाय धरी ह्या म्हणीप्रमाणे शेवटी गरज म्हणून थोडा आवाज नरम करत दादासाहेब म्हणाले, मुकादम, एक मोठी विहीर खणायची आहे. किती फूट मोठी ते सांगा. त्याचा तो उर्मट स्वर ऐकून दादासाहेब चपापले. 25 फूट व्यासाची आहे. काय घेणार? ह्या गावेन सबकू मालूम ताकी हा भाव दिका भाव आम जेवा. जरा रागाने कारकू भाषेत उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकून दिवाणजींनी त्याला मराठी किंवा हिंदी बोलण्याचा दम दिला. विहीर मोठ्या व्यासाची असल्याने रेट थोडा जास्त राहील असे झलक्याने सांगितले. शेवटी दिवाणजीची दुभाषीची काम करीत 1200 फूट खोदणे व 600 फूट पक्की जुडाई करणे यावर सौदा पक्का झाला. शकुनाचा म्हणून काहीही ॲडव्हान्स न घेता केवळ 1 कलदार रुपया झिरप्याने घेतला. विहिरीचा गोल आखला. मध्यभागी तो रुपया ठेवला. उदबत्ती लावली व स्वतः आणलेला नारळ फोडला व सर्वांना प्रसाद म्हणून वाटला. उद्यापासून कामाला सुरुवात करतो असं सांगत व दादासाहेबांच्याकडे पाहत, आले होजे लके रामराम. बरे साहेब, येतो रामराम असं म्हणून मागे वळून न बघता तो सरळ चालता झाला. 8 दिवस लोटले तरीही दिवाणजींनी विहिरीच्या कामाचे पैसे मागितले नाहीत. म्हणून दादासाहेब स्वतः बघायला गेले. तो काय, विहीर जेमतेम 3 फूट खळून झाली होती. अजून मुरूम देखील लागला नव्हता. दिवाणजी आणि दादासाहेब ह्यांना बघून दूर झाडाखाली बसलेला झलका सावकाश उठून झुलत झुलत त्यांच्या जवळ गेला. कामाचे थंड स्वरूप बघून दादासाहेब कातावले, पण अनुभवी दिवाणजींनी त्यांना खुणवून शांत केले. मुकादम, काय चाललं आहे? काम की आराम? सध्या मातीचा थर असल्यामुळे आत्तापर्यंत निदान 12-13 फूट तरी काम व्हायला पाहिजे होतं. दादासाहेब गरजले, पण तितक्याच थंडतेने त्याच्या नजरेला नजर देत झलक्या बेफिकीरपणे बोलला, फुटाप्रमाणे पैसे देणार ना साहेब? मग काऊन चिल्लावता? होईल सर्व ठीक असं म्हणून झलक्या पाठ फिरवून चालू लागला. दिवाणजीने त्याला कसंबसं समजावलं व शांत केलं. आणखी 10 दिवस गेल्यावर परत दादासाहेब काम बघायला आले तर त्यांना धक्का बसला, कारण 20 दिवसानंतर सुद्धा जेमतेम 7 फूटच काम खोद झाले होतं. झलक्या हातात तंबाखू मळत झाडाखाली बसला होता. दादासाहेबांना पाहताच झलक्या ताडकन उठून विहिरीजवळ आला. मात्र दादासाहेब गरजले, हे काय काम करणं आहे की मजाक आहे? साले हो, फटके मारले पाहिजेत हरामखोर. दादासाहेबांच्या तोंडून अशा शिव्यांची बरसात ऐकताच झलक्या खूपच संतापला. आम उनरका लखपती, आम जरा संभाल का सेंद्रव. तुम्ही असाल लखपती, जमीनदार पण तोंड सांभाळून बोला. बेशरम, मला सुनवतो. आता मात्र झलक्याचं डोकं फिरलं. आम्ही चाललो असं म्हणून त्याने विहिरीजवळच खोदलेल्या मातीचे एक ढेकूळ उचलले. दादासाहेबांच्याकडे रागाने बघत व काही शब्द बोल तोंडातल्या तोंडात पुटपट त्यांच्या अंगावर ते भिरकवले. नाका आचेक तकदीर आम डोगे, भोगा आता आपल्या कर्माची पोळे असे म्हणून झलका तरा चालायला लागला. दादासाहेब झलक्याकडे रागाने बघत असताना त्याने शेताची सीमा देखील ओलांडली व दादासाहेब बेशुद्ध होत धाडकन खाली जमिनीवर कोसळले. दादासाहेबांना अशा अवस्थेत बघून त्यांचे आईवडील हवालदिल झाले. एकुलता एक मुलगा आणि अशा अचेतन अवस्थेत कसा बघवणार? त्यांचे फॅमिली डॉक्टर सोनावणे यांना त्यांनी ताबडतोब या असा निरोप दिला. डॉक्टर सोनावणे यांनी दादासाहेबांना नीट तपासले. त्यांची बेशुद्ध अवस्था, उघडे डोळे व शारीरिक असंवेदनशीलता बघत ही गुंतागुंतीची न्यूरोलॉजिकल केस आहे असे सांगत दादासाहेबांनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला दिला व लगेच तयारीला लागले. पांढर येथील शिवम हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध होते. तिथे डॉक्टर सोनावणे स्वतः हजर राहून दादासाहेबांना स्पेशल रूममध्ये भरती केले. तेथील फिजिशियनने लागलीच तपासले. दादासाहेब बेशुद्ध तर होतेच, पण ब्लड प्रेशर, श्वासोच्छवास एकदम नॉर्मल होता. डोळे मात्र उघडे आणि भकास आणि शरीरात कुठलीही वेदना नाही. कदाचित डोक्यातील प्रेशर वाढत असेल असे वाटून त्यांनी उपाययोजना सुरू केली. 24 तासानंतर देखील त्यांच्या तब्येतीत तसूभरही फरक पडला नाही. नेमके त्याच वेळी तेथील न्यूरोलॉजिस्ट कॉन्फरन्ससाठी दिल्लीला गेले होते. शेवटी डॉक्टर सोनावणेंनीही हॉस्पिटल अथॉरिटीशी बोलणे सुरू केले. नागपूर येथील न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटमध्ये
डॉक्टर पाटील यांच्याशी संपर्क करायची विनंती केली. सुदैवाने डॉक्टर पाटील एका सिरियस केसमुळे कॉन्फरन्ससाठी कुठेही गेले नव्हते. डॉक्टर सोनवणेंच्या देखरेखीखाली स्पेशल ॲम्ब्युलन्समध्ये दादासाहेबांना डॉक्टर पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टर पाटील यांनी अत्यंत पद्धतशीरपणे व बारकाईने दादासाहेबांना तपासले. ब्लड प्रेशरचा त्रास किंवा डोक्याला मार, ताप कोणत्याही काही नसताना अचानक आलेली ही बेशुद्ध अवस्था, डोळ्यांची काहीही हालचाल नाही, कुठलीही शारीरिक संवेदना नाही, अशी वेगळी आणि विचित्र केस पाहून डॉक्टर पाटील बुचकळ्यात पडले. MRI, CT स्कॅन, एक्स-रे अशा निरनिराळ्या तपासण्या, ब्लड टेस्ट सगळ्याच्या सूचना दिल्या व नंतर चिंताग्रस्त तात्यासाहेब व त्यांची शोकमग्न पत्नी म्हणजे दादासाहेबांची आई ह्यांना आश्वासक सल्ला देण्याचा प्रयत्न केला. काही दिवसातच त्यांच्या रक्त तपासण्या पूर्ण झाल्या. डोक्याचे एक्स-रे, मणक्याचे एक्स-रे, CSF, रक्त, ब्लड प्रेशर, छातीचा एक्स-रे, युरिन टेस्ट इत्यादी सर्व तपासण्या नॉर्मल आल्या. खरोखरच एक आव्हानात्मक केस होती. डॉक्टर पाटील यांनी मायलोग्राफी स्पायनल कॉर्डची तपासणी करून घेतली. ती देखील नॉर्मलच आली. फक्त ब्रेनचा ग्राफ EEG थोडा लो इंटेन्सिटीचा होता. या सर्व तपासण्यांचा अभ्यास करीत शेवटी दादासाहेबांच्या आजाराचे अवेक कोमा, एक वेगळ्या प्रकारची बेशुद्धी कोमा हे निदान केले. व्हायरल इन्फ्लुएन्झाच्यामुळे कदाचित असे झाले असेल अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पण खरं तर मनातून संतुष्ट नव्हते, कारण व्हायरल इन्सेफेलायटिसची कुठलीही लक्षणं जसं ताप, मानेची, पाठीची, रिजिडीटी, ताठरपणा, डोक्यातील प्रेशर वाढणे, मुख्य म्हणजे CSFमध्ये नेहमी होणारे बदल या सर्वच गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे अवेक कोमा हे निदान देखील ते मानायला तयार नव्हते. शेवटी आणखी काही दिवस पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी ठेवण्यात यावे असा त्यांनी निर्णय घेतला. दादासाहेबांच्या आजारपणामुळे लोणारे कुटुंब, त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक सगळी मंडळी मनाने खचले होते. दिवाणजींना तर खूपच अपराधासारखं वाटत होतं. दादासाहेबांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, त्यांना आराम पडावा म्हणून त्यांनी देवळामध्ये पूजा, पाठ, अनुष्ठाने सुरू केली. दादासाहेबांना चकित करावे म्हणून अर्धवट राहिलेली विहीर पूर्ण करण्याचं काम त्यांनी मनावर घेतलं. बैतूलमधून कामगारांची टोळी मानी येथील शेतात कामाला लावली. 2 शिफ्टमध्ये काम सुरू झाले. 27-28 फुटावर काळा पत्थर लागला. बारूदने फोडून 35 फुटापर्यंत खोदलं, पण विहिरीला पाणी नाही. दिवाणजी हबकलेच, कारण आजूबाजूला सर्व विहिरींना 20-22 फुटावरच पाणी लागत होतं. न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर पाटील यांच्या देखरेखीखालील दादासाहेब भरती होऊन आता 20 दिवस झाले, पण त्यांच्या तब्येतीत काडी इतकाही सुधारणा नव्हता. मोठ्या दुःखाने डॉक्टर पाटील यांनी पेशंटला डिस्चार्ज करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्यासाहेबांना व डॉक्टर सोनवणे यांना बोलावून घेतले व समजावून सांगितले की दुर्दैवाने दादासाहेबांची केस हाताबाहेर गेली आहे. अशा अवेक कोमामध्ये किती वेळ राहतील हे सांगणे कठीण आहे. अशा केसेस बरे होण्याचे अपवादात्मक चमत्कार जगात घडले आहेत, पण मी मात्र विशेष आशावादी नाही. मला माफ करा. अत्यंत दुःखी मनाने तात्यासाहेब व डॉक्टर सोनवणे दादासाहेबांना घेऊन परत घरी आले. त्यांच्या माऊलीने मोठ्या श्रद्धेने उपास, तापास, पूजापाठ, अंगारे दुपारे, गंडे, ताईत इत्यादींचा आधार घ्यायला सुरुवात केली. वेडी आशा दुसरं काय, पण सगळं व्यर्थ. दादासाहेबांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. एक दिवस दिवाणजींनी एका कोरकू तरुणाला तात्यासाहेबांना भेटायला आणले. त्याने तात्यासाहेबांना नमस्कार करून थोडं दबकतच सुचवलं, झलक्याला भेटून हात जोडून विनंती केली तर फायदा होईल. क्षणाचाही विलंब न लावता मान मरातब बाजूला ठेवून तात्यासाहेब तयार झाले. दुसऱ्याच दिवशी तात्यासाहेब, दिवाणजी व कोरकू तरुण झलक्याच्या घरी पोचले. झलक्याने त्यांची मानभावीपणे स्वागत केले. तात्यासाहेबांनी त्यांच्यासाठी आणलेली फळांची टोपली त्याला दिली व दादासाहेबांच्या आजारपणाची माहिती दिली व हात जोडून त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. अहो, 1 महिन्यापासून साहेब आजारी आहेत आणि तुम्ही मला आत्ता भेटायला येता? मला वाटलं तुम्ही लागलीच दुसऱ्या दिवशी याल. हे ऐकून तात्यासाहेब व दिवाणजी गप्पच राहिले. असे रागाच्या भरात माझ्या हातून हे कृत्य घडलं, कबूल, पण
माझा आता राग गेलाय. मी तासाभरात वाड्यावर येतो. दिवाणजी, तुम्ही मी सांगतो ते सामान घेऊन वाड्यावर चला. निरूपणाची माती, पांढरे तीळ, पांढरी मिरी, गोपीचंद, फुले, उदबत्ती हे सगळं घेऊन साहेबांच्या खोलीत जा, मी येतोच. असे म्हणत झलक्या तरावतरा घराबाहेर पडला. तो तडक मानी येथील विहिरीच्या कामाच्या ठिकाणी गेला. तिथून त्याने विहीर खोदलेली माती गोळा करून तो झपाझप पावले टाकत वाड्याकडे निघाला. झलक्याने सांगितलेले सर्व सामान घेऊन दिवाणजी व तात्यासाहेब खोलीत वाटच बघत होते. झलक्याने आल्याबरोबर निरूपणाची माती व स्वतःबरोबर आणलेली विहिरीची माती एकत्र कालवली व मोठ्या भक्तिभावाने दादासाहेबांच्या कपाळाला व हातापायांना लावली. बाकीचे सामान व फुले दादासाहेबांच्या पलंगाभोवती पसरली. नंतर उदबत्ती लावून ती हातात घेत तोंडाने काहीतरी पुटपुटत पलंगाला एक प्रदक्षिणा घातली. दादासाहेबांना नमस्कार करीत तडक झलक्या खोलीबाहेर पडला, एकही शब्द न बोलता. खोलीतले सर्वजण झपाझप चालणाऱ्या पाठमोऱ्या झलक्याकडे खिडकीतून बघत होते. झलक्या जसा वाड्याच्या फाटकातून बाहेर पडला तसे इकडे दादासाहेब डोळे चोळत उठून बसले. आजूबाजूला जमलेल्या सगळ्यांना आश्चर्यचकित झालेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले, तुम्ही सगळे माझ्या खोलीत काय करताय? आई, तात्या, तुमच्या डोळ्यात पाणी का? मला चांगलं फ्रेश वाटतंय. आता झकास चहा हवाय मला. हर्षोल्लासाने सगळं घर भरून गेलं. आईने दादासाहेबांच्या डोक्यावर हात फिरवत चहाचा कप त्यांच्या हातात दिला व विचारले, कसं वाटतंय बाळ आता? दादासाहेब, आई, असं का विचारतेस? मी तर अगदी ठणठणीत आहेत. छान गाढ झोप लागली होती, एवढंच. हे शब्द ऐकून सगळ्यांना कळून चुकले की दादासाहेबांना महिन्याभरातील घडामोडी बिलकुल आठवत नाहीत. मनोमन आई व तात्यांनी झलक्याचे आभार मानले. साधारण तासाभराने मानी येथील शेतावरचा कारभारी आनंदाने सांगत आला, तात्यासाहेब, आपली विहीर पाण्याने तुडुंब भरली जी. डॉक्टर पाटील यांच्या तोंडून ही विस्मयाजनक कथा ऐकल्यावर दिनू देखील भारावला व थँक्स मनोहर असे म्हणाला. दिनू, मनोहर, या तुझ्या अनुभवावरून या जगात काही जणांना ब्लॅक मॅजिक, काळी जादू किंवा विशेष शक्ती प्राप्त आहे असे मला तरी वाटते. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट अजूनही तुझाही नक्कीच विश्वास बसला असेल ना? डॉक्टर पाटील म्हणाले, छे छे दिनू, ही घटना केवळ निव्वळ योगायोग आहे. डिस्चार्ज करते वेळीच मी म्हटलं होतं की मेडिकल विश्वात स्पॉन्टेनियस रिकव्हरी, अचानक केव्हा तरी केस बरी होणे असे प्रकार घडू शकतात व ते घडलंय. दिनू, म्हणजे ब्लॅक मॅजिकला तू मुळीच मानत नाहीस तर? अर्थात या विज्ञाननिष्ठ युगात काळी जादू वगैरे अगदी थोटांड आहे, भोंदूगिरी आहे. एवढं बोलून डॉक्टर पाटील यांनी इंटरव्ह्यू आवरता घेतला. दुसऱ्या दिवशी जनमाध्यममध्ये डॉक्टर पाटील यांचा फोटो, धन्वंतरी अवॉर्डबद्दल अभिनंदन तर छापून आलंच, पण जनमाध्यम विशेष या पुरवणीमध्ये आमचे विशेष स्टार रिपोर्टर दिनू शिर्के यांनी डॉक्टर पाटील यांची फक्त जनमाध्यमालाच दिलेली मुलाखत या मथळाखाली संपूर्ण मुलाखत छापून आली होती. झलका आपल्या खोलीत बसून मुलाखत वाचता वाचता भयंकर संतापला आणि स्वतःच बोलला, साले थोतांड, भोंदूगिरी म्हणतात काय? धडाच शिकवला पाहिजे अशांना. असं म्हणून झलका आतल्या खोलीत जाऊन एक काळी सुई घेऊन आला. विकट हास्य करीत त्याने ती सुई वर्तमानपत्रातील डॉक्टर पाटील यांच्या फोटो छातीच्या ठिकाणी खुपसली. हा 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 असा जोरात आवाज करीत खोलीत घुमला. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात सनसनाटी बातमी आली. डॉक्टर पाटील धन्वंतरी यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन. मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत.